बर्वेगा शंकरा, नाम तुझे 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 बर्वेगा शंकरा। नमस्कार मित्रांनो, देवासगड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा विमलेश्वर वाडा ह्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। कारण मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल आता यात्राचा दिवस चालू आहेत आणि आज 23 तारखेपासून श्री क्षेत्र विमलेश्वर ह्या ठिकाणी यात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे। आणि सर्वप्रथम पांडवकालीन हे मंदिर आहे आणि 5000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि एकदम कोरीव लेणीमधल्या एकदम कातळामध्ये कोरलेलं आहे। आणि हे असं मंदिर आहे ना, बाकीचे मंदिर तुम्ही बघितलं असणार की एकदम खाली असतं, उताराचं म्हणजे आतमध्ये असतं, पण हे असं आहे 10 ते 15 फुटावर आहे आणि उंचावर हे शिवपिंडी बघायला भेटते। आणि त्याचबरोबर आपण आज महाशिवरात्र सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपण विमलेश्वर वाडा ह्या गावी आलेलो आहोत आणि देवाचं दर्शन घेऊ आणि त्यावरच आपण इथला माहोलही बघू। आणि हा व्हिडिओला नक्की एक लाईक करा। चला जाऊया थेट मंदिरामध्ये आणि देवाचे दर्शन घेऊ। तर मित्रांनो, आपण आता आलो श्री क्षेत्र विमलेश्वर या ठिकाणी आणि कमानीवर तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठे आलो। तर मित्रांनो, विमलेश्वर वाडा ह्या ठिकाणी जे पांडवांनी एका रात्रीमध्ये जे मंदिर बांधलं त्या ठिकाणी आपण आलो। आणि ह्या मंदिराचे काय इतिहास वगैरे असेल तो तुम्हाला आय बटनवर एक हिस्ट्री ऑफ देवगड या सिरीजमध्ये केलेला आहे आणि तोही व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही। आणि तो व्हिडिओ कसा झाला नक्की कॉमेंट करून सांगा। चला जाऊया थेट मंदिरामध्ये आणि एक 15 ते 18 पायऱ्या उतरून ह्या मंदिराच्या मुख्य पायथ्याशी जायचं येतं आपल्याला। चला तर जाऊया थेट मंदिरामध्ये। तर मित्रांनो, आता आपण पायऱ्या उतरून जातो आहोत आणि आपल्याबरोबर आहेत शरद जाधव। तर मित्रांनो, आपण आता आलो आणि आज कार्यक्रम काय काय असेल ते आपण व्हिडिओमध्ये बघूच। त्याचबरोबर सर्वप्रथम इथे भक्त भाविक यांनी या नियमांचं पालन करावे, कृपया पादरन इथेच काढावे, पादत्राणे आणि हातपाय धुवूनच मंदिरात जाणे अनिवार्य आहे। आपण मंदिराकडे आल्यानंतर या ठिकाणी काही विरगळ दिसत आहेत जे शिवकालीन आहेत, बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी श्री काळभैरव मंदिर आहे। या ठिकाणी आपण गुहेमध्येच आहे, हे तुम्हाला दाखवतो। हे मंदिर आहे, दर्शन घ्या। काळभैरवाचं मंदिर आहे बाजू। आज पहिलंच काळभैरव मंदिर लागतं, त्यानंतर आपल्याला गणपती मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपण आता श्री गणपती मंदिरमध्ये जाऊया। तर यात्रा असल्यामुळे पूर्णपणे सजवण्यात आलेले आहे आणि गणपतीचं दर्शन कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा। मी दर्शन घेतो, तुम्ही दर्शन घ्या। मित्रांनो, आपण आता विमलेश्वरच्या मुख्य मंदिराकडे आलो आहोत आणि आता आपण डायरेक्टली मंदिरामध्ये प्रवेश केलाय आणि सर्वप्रथम तुम्हाला बघू शकता इकडे विद्युत रोषणाई तसेच डेकोरेशन वगैरे करण्यात आलेलं आहे। आणि आज पूर्णपणे सर्वांसाठी हे मंदिर खुलं आहे, तसंही कायम असतंच, पण आज या मंदिराचा रुबाबच वेगळा असणार कारण महाशिवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि इथे आपल्याला नंदी महाराज पहिल्या स्थानिक दिसणार बसलेले। त्याचबरोबर या ठिकाणी श्री विमलेश्वर देवाची पालखी प्लस समाधी हे ठेवलेलं आहे दर्शनासाठी सर्वांना।
मित्रांनो इथे गणपती आहे आणि तिथे पण कुठला एक मूर्ती आहे. प्लस एक पॉईंट आहे मात्र मित्रांनो सांगायचं आहे तुम्हाला, तर ह्या ठिकाणी जे कौल प्रसाद घेतले जातात ते नंदीला उचलून घेतात आणि इथले कौल प्रसाद एक घेण्यासाठी नक्की तुम्ही येऊ शकता. आणि 5 दिवस हा कार्यक्रम असतो शिवरात्रीचा. चला आतमध्ये मेन ज्या ठिकाणी आपली पिंडी आहे 7 ते 8 ते 10 पायरे चढून आपण वर जाऊया आणि त्यानंतर आपल्याला इथे श्री क्षेत्र विमलेश्वर शंभू महादेवांचं दर्शन होतं. पहिला दिवस असल्यामुळे आज एवढी गर्दी नाही आहे. रात्रीपासून खूप प्रमाणात गर्दी होईल निश्चितच. शकता मित्रांनो मस्त सजावट करण्यात आली आहे चारही बाजूनी. आणि मध्ये सेंटरला असलेले आपले विमलेश्वर मंदिर, विमलेश्वराची याची शिवपिंडी. डेकोरेशन वगैरे बघा, असे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. मी या विमलेश्वराचे आम्ही संपूर्ण 22 घरं आमची आहेत गुरुवांची. हे विमलेश्वराचे सेवक इथले. हे विमलेश्वर मंदिर पांडवकालीन आहे. 21 पायऱ्या वर चढून जायचं आहे आणि दर्शन आहे असं भारतात कुठंही नाही. सगळ्या पुन्हा पायऱ्या 12 शिवलिंगाचं दर्शन घेतलं तरीसुद्धा उतरायचं आहे कुठं सगळीकडे. काशी विश्वेश्वराचं नवीन जे आता लिंग बसवलेले आहे ते सुद्धा थोडं वर गेल्यावर पुन्हा जरा असं ह्याच्यात आहे म्हणजे सकला. तसं हे फक्त एक उंचावर पायरी आहेत. हे इथलं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट, वर ब्रह्मा विष्णू महेश असे 3 फोटो पूर्वीचे होते. ते ह्या कातळाची जांभ्या कातळाची झीज होते पावसात, त्यामुळं ते पूर्वी नग्न अवस्थेत होते. ते नंतर झीज झाली, संपूर्ण ते विद्रूप झाले होते. मग त्याच्यावर थोडंसं प्लॅस्टर करून आम्ही व्यवस्थित केले. जसं काशी विश्वेश्वराच्या दर्शनात जर तुम्ही गेलात तर प्रथम गंगास्नान करावे लागते, नंतर मग काशी विश्वेश्वराच्या कोतवालाचं दर्शन घ्यावं लागतं, काळभैरवाचं. तो काळभैरव काशीचा कोतवा, त्याचं दर्शन घ्यावं लागतं. तसंच इथं केलेलं आहे पूर्वीचं. इथं ही गंगास्नान कधीही आटलेलं नाही अजूनपर्यंत, कायम वाहते. एवढं पाणी जरी असलं तरी सुद्धा वाहत राहते. म्हणजे पाणी मिळते. शंकरावर घालायला आम्हाला पाणी वर्षाच्या 12 महिने मिळते. आजपर्यंत माझ्या 80 वर्षाच्या कारकिर्दीत आटलेलं नाही. तसंच हे काळभैरव दर्शन, हे काळभैरवाची गुंफा खोदलेली आहे. आणि वर विमलेश्वराचं दर्शन. हे मधलं गणपतीचं मंदिर माणसाने आम्ही म्हणजे पूर्वजांनी कोणीतरी बांधलेलं आहे. याचा शिलालेख कुठंही नाही. पुण्याची मंडळी येऊन संपूर्ण दगड चेक करून गेले. त्यावेळी प्लॅस्टर नव्हतं. त्याच्यामुळं नंतर मग हे या शिल्पाला काय, हा जांभा दगड असल्यामुळं ह्याला छिद्र भरपूर, आणि त्या भरपूर छिद्रामुळं त्याच्यातून पाणी वाहतं आणि ते आतमध्ये सगळं घाणेरडं होतं. म्हणून त्याचं प्लॅस्टर करावं लागलं. आणि वैशिष्ट्य सांगायचं, जागृत देवस्थान आहे. इथं रात्रीची वस्ती नाही. फक्त आता 7 दिवस आम्ही राहू तेवढेच. म्हणजे आज आम्ही इथं अर्ज सोडलेला आहे इथं. त्याप्रमाणे आमचे गावाचे महाजन, ते महाजन इथं त्रिकाल पूजा करतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ. दुपारचा महानैवेद्य इथं दाखवला जातो, संध्याकाळी नाही.
महानैवेद्य दुपारी दाखवलं का संध्याकाळी नुसती पूजा करायची, गुळाचा नैवेद्य दाखवायचा आणि मोकळं व्हायचं. असे तिन्ही टाईम. म्हणजे सकाळी पूजा झाली तरी साखरेचा नैवेद्य दाखवतो, गुळाचा नैवेद्य दाखवतो, असं चालतंय. हे दशमीपासून महाशिवरात्रीचा उत्सव इथं मोठा होतो. दशमीपासून अमावस्येपर्यंत उत्सव सुरू असतो. अमावस्येच्या दिवशी समुद्राला जातो. इथं गावात 2 सत्ता नांदतात, पूर्वसत्ता आणि राजसत्ता. दोघांच्याही 3-3 शिवकळा आहेत. त्या 6 शिवकळा आता परवा येतील इथं. हा दशमीपासून अमावस्येपर्यंत उत्सव असतो. त्यामुळं कधी 5 दिवस येतात, कधी 6 दिवस येतात, कधी 7 दिवस येतात, असं येतं आहे. तिथी अनुसार इथं कार्यक्रम चालतो. मग त्याप्रमाणे आता 26 तारीखला मला वाटतं महाशिवरात्री आहे ना. मग महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिवकळा इथे येणार. मंगळवारी शिवकळा आल्या काय मग लोकांची गाराणी सुरू होतात. रोज गाराणी पडतात इथं. पालखी आधी प्रवचन होतं. प्रवचन झालं काय पालखी प्रदक्षिणा ही संपूर्ण याला वाट अशी गोल प्रदक्षिणा घालता येत नाही, कारण एक संद खडकात असल्यामुळं या पाकाडीनं वर जायचं आणि त्या पाकाडीनं उतरायचं. त्याच्यासाठी 2 पाकाड्या पूर्वीच्याच बांधलेल्या आहेत. मग तसंही पालखी प्रदक्षिणा असते. साधारण 1-1.5 तास त्या पालखीला जातो. ढोल ताशे फटाके हे असं वाजून 1-1.5 तास पालखीची प्रदक्षिणा असते. साधारण 9:30च्या मानानं पालखी निघते वर. 9 ते 10 आणि 10-10:30पर्यंत कीर्तन सुरू होतं. खाली आला का देव आतमध्ये जात नाही. पालखीचं जर बसवण्याचा जो चांदीची मूर्ती आहे ती पालखीत उतरली का तिचं कीर्तनाला बसणार आणि मग कीर्तन सुरू होणार. नॅशनलाइज चांगले बुवा आम्ही आणतो, पुण्याचे किंवा ह्याचे आपल्या औदुंबराच्या ठिकाणचे तिकडचे असे बुवा येतात. यावर्षी जोशी बुवा म्हणून आहेत, राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, ते येणार आहेत. अशी सेवा इथं चालते. गावात 2 राटी आहेत, ते सगळे दोन्ही ह्याचेच, एक परब आणि एक तावडे. हे दोन्ही मानकरी तिथं उभं जयजाप वगैरे करायचं ते करतात. आमचं गृहमंडळींची नित्याची पूजा आमची कायम अहोरात्र चालते इथं. म्हणजे आमची पूजा कायम असते. एवढीच माहिती आहे इथं. भरपूर माहिती, छान माहिती आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण आता ज्या ठिकाणी जे कुंड आहेत त्या ठिकाणी आपण आलो आणि सतत वर्षाचे 12 महिने पाणी असतं आणि या ठिकाणी पिण्यासाठी पण पाणी हे वापरलं जातं. त्या ठिकाणी आलेलो आपण. तर मित्रांनो, विमलेश्वरमधील जो आता महाशिवरात्रीचा कार्यक्रम चालू झालेला आहे, म्हणजे महाशिवरात्री सुरुवात झालेली आहे, तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय विमलेश्वर.